शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे प्रतीक आहे। मेक इन इंडियाच्या माध्यमातून संरक्षण सामुग्री देशातच निर्माण करण्याच्या दृष्टीने शेल फोर्जिंगचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठ्या संधी या माध्यमातून निर्माण होतील, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। सावळविहीर खुर्द येथे शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये डिफेन्स क्लस्टर अंतर्गत कोल्हारचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या ऑर्डरन्स ग्लोबल लिमिटेड अर्थात शेल फोर्जिंग प्रकल्पाचं भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे पाटील, कंपनीचे चेअरमन गणेश निबे, MIDCचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी या प्रसंगी उपस्थित होते। सुमारे 35 लाख चौरस मीटर कार्यक्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून पुढील 5 वर्षात 6 लाख शेल फोर्जिंगचे निर्मिती या ठिकाणी होणार असून सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या ऑर्डरची नोंदणी झाली असून सुमारे 2000 युवकांना यातून रोजगार मिळणार असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले। आगामी काळात होणारा कुंभमेळा पाहता शिर्डी शहराच्या विस्तारीकरणाच्या कामास प्रारंभ करावा लागणार असून शिर्डी शहरातील थीम पार्कला 22 कोटी आणि 11 चारीच्या रस्त्याकरिता 40 कोटी रुपये शिर्डी संस्थानने मंजूर केले असून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा प्रकल्प सुरू होत आहे, त्याचा एक आनंद आहे। आणि बऱ्याच वर्षाची जी आपली कमिटमेंट होती ती कमिटमेंट आज पूर्ण होताना दिसते। आणि विशेष करून आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची आत्मनिर्भर भारताची त्यांनी जी केलेली घोषणा होती त्यावर आधारित त्यातून स्फूर्ती घेऊन आपला हा प्रकल्प आज आपल्याच भागाचे भूमिपुत्र आणि गणेशराव निबे या ठिकाणी सुरू करतायत। याचा एक वेगळा आनंद निश्चितपणे आम्हाला सर्वांना। 500 एकर जमीन आपण दिली MIDCला, त्यावेळी तेवढी जमीन शिल्लक होती आपल्याकडे। त्याच्यामध्ये आता बहुतेक सगळ्याच MIDC प्लॉटचं वाटप झालेलं आहे। माझी अशी कल्पना धारणा आहे की 5-1 हजार तरी तरुणांना त्या MIDC मध्ये रोजगार मिळेल आणि त्या दृष्टीने तिथं टाटा कंपनी आणि MIDC मिळून एक इनोव्हेशन सेंटर सुरू होत आहे, ज्यामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून लागणाऱ्या मनुष्यबळाकरता प्रोजेक्शन जे लागेल ते त्या सेंटरमध्ये सुरू होईल। त्या सगळ्या कंपनीची आमची चर्चा सुरू आहे की त्या प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे त्याची अगोदरच माहिती घेऊन मग आपण आपल्या संस्थेमध्ये ITI मध्ये पॉलिटेक्निकमध्ये तशा प्रकारचं प्रोजेक्शन आपल्या मुलांना देता येईल। त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, दिली पाहिजे अशी जी आपली भूमिका आहे ती निश्चितपणे आपल्याला पूर्ण करते। असं आहे की जिल्ह्याचा आणि त्या वाटचालीचा खरं काही संबंध नाही आहे। हे आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे वर्षाकाठी 2 कोटी 3 म्हणजे कोविड अगोदर तर 3 कोटी लोक यायचे, गावी घ्यायचे। आता शिवस्त आता कुंभ मेळावा आहे नाशिकला 27 मध्ये, त्यासाठी प्रयागराजचा अनुभव जर लक्षात घेतला त्या ठिकाणी येणार प्रत्येक भाविक मग वाराणसीला गेला, तो अयोध्येला गेला, त्यामुळे स्वाभाविकपणे नाशिकमध्ये येणार प्रत्येक भाविक हा शिर्डीमध्ये येणारच। त्याची पूर्वतयारी आपण सुरू केलेली आहे। मला वाटतं 2 वर्षामध्ये आणखी शिर्डीचं स्वरूप बदलणार आहे। येणाऱ्या भाविकांची संख्या, वाढत्या उद्योग, एकूणच शिर्डीचा चेहरा मोहरा या काळात आपल्याला बदल पाहायला मिळेल। सर्वप्रथम बाबांच्या आशीर्वादाने आणि नामदार साहेबांच्या प्रचंड कष्टाने हा उभा राहिलेला प्रकल्प आज आपण पाडव्यात उभा आहोत, तर पुढच्या पाडव्याला फॅक्टरी चालू झालेली असेल हा पहिला शब्द जो आहे। त्याच्यापासून बॉम्ब शेल बनणार आहे, जी आज भारतामध्ये कमतरता होती। भारतामध्ये एकच कंपनी होती भारत फोर्ज जी बॉम्ब शेल बनवते, ती आज दुसरी कंपनी तयार झाली भारत बॉम्ब शेल बनवण्यासाठी। आणि हे बॉम्ब शेल भारतासाठी आणि भारताच्या नेबरिंग कंट्री मित्र देशांसाठी आपण एक्सपोर्ट करणार आहोत। आणि हा प्रकल्प हा खूप मोठा प्रकल्प आहे। सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे की हा जो डिफेन्स क्लस्टरची संकल्पना नामदार साहेबांनी 6 महिने कंटिन्यू मुख्यमंत्री महोदयांकडे फॉलोअप करून हा क्लस्टर संकल्पना इथं उदयास आणली, त्यामुळे हा प्रकल्प उभा राहतो। सर म्हणतात की विश्वमित्र ज्यांनी खरोखर या भारतासाठी आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्ससाठी खूप मोठा निर्णय आज घेतलेला आहे, याची खरी परिणती पुढच्या 5 वर्षानंतर 3 वर्षात जगाला दिसणार आहे। कारण जगामध्ये सगळ्यात
स्वस्त प्रमाणावरती डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फक्त भारतात होऊ शकतं याची जगाला कल्पना आलेली आहे. त्यामुळं भारताला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट आणि जगाला लागणारं डिफेन्स इक्विपमेंट हे भारतातच बनणार आहे आणि त्याचं मेन स्थान ही शिर्डी असतं. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.